एक सेकंड महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वितरण सोहळा हा खारघरमध्ये पार पडला. पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात आला होता. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा कार्यक्रम 20 लाखांपेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीमध्ये झाला, सदस्यांच्या उपस्थितीमध्ये. परंतु त्याच्यामधनं जी एक दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये 13 लोकांचा उष्माघातामुळे 13 लोकांना बेवारणी झाली. काही लोक त्याच्यामध्ये जखमी होती, उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलेला आहे. पण या सगळ्या गोष्टीकडे पाहत असताना काही विरोधकांनी या सगळ्या सोहळ्यावर देखील टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला. मला पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितलं पाहिजे, मतदानावर टीका टिप्पणी करणं मी समजू शकतो, एखाद्या व्यक्तीवर टीका टिप्पणी करणं मी समजू शकतो. महाराष्ट्र भूषण ज्या व्यक्तीला, महनीय व्यक्तीला मिळालेला होता त्याच्यावर प्रेम करणारे लाखो स्त्री सदस्य हे त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला शासनाच्या वतीनं आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचं आहे की या संदर्भातला हा कार्यक्रम हे मुख्यमंत्री महोदयांनी संध्याकाळच्याच टप्प्यामध्ये घेण्याचा निर्णय हा घेतलेला होता. परंतु स्त्री सदस्यांनी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की रात्रीचं घरी जाताना प्रवास हा फार मोठा असतो, जास्त किलोमीटरचा आहे, आणि म्हणून हा जर समारंभ दिवसा घेतला तर सगळे स्त्री सदस्य येऊ शकतील आणि सुखरूप जाऊ शकतील असा त्या सगळ्या मंडळींचा उद्देश होता. सगळ्या नियोजनामध्ये दररोज किमान 4,500 ते 5,000 स्त्री सदस्य हे शासनाबरोबर अहोरात्र मेहनत घेत होते. अहोरात्र मेहनत घेत प्रशासनाला मदत करत होते, प्रशासनाशी चर्चा करत होते. आपल्या महनीय व्यक्तीला हा पुरस्कार मिळणार आहे म्हणून जीवाचं रान करून आमच्यासोबत मेहनत घेत होते. आणि हा कार्यक्रम 380 एकर जमिनीवर होता, मैदानावर होता. हा कार्यक्रम सुरुवातीला 12 वाजताचा ठरलेला होता. परंतु माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजींनी अमित शाह साहेबांना विनंती करून तो 10:30चा केला, जेणेकरून लवकरात लवकर हा कार्यक्रम संपला पाहिजे. कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत काही लोकांनी शंका उपस्थित केली. पाणी पुरवठा व्यवस्था जी होती त्या पाणी पुरवठा योजनेसाठी आपण स्टँडपोस्ट जे लावतो, नळ जोडण्या जे लावतो, 2300 नळ जोडण्या या मैदानामध्ये उपलब्ध होत्या. 350 टॉयलेट ब्लॉकच्या इथे हे स्टँडपोस्ट उपलब्ध होते. वैद्यकीय सेवेसाठी एकूण 350 डॉक्टर तयार होते. त्याच्यामध्ये सुपर स्पेशालिटी 80 होते, फार्मासिस्ट 150 होते, मदतनीस 600 होते, नर्स 150 होत्या, रुग्णवाहिका 73 होत्या, त्यातल्या 94 साध्या आणि 19 कार्डियक होत्या. अमराईमध्ये 4000 बेडचं हॉस्पिटल आम्ही तयार केलेलं होतं. त्याच्यानंतर MIG कामोठे, अपोलो, मेडिकवर, फोर्टिस, टाटा हॉस्पिटल या ठिकाणी देखील बेड हे राखीव ठेवण्यात आलेले होते. वैद्यकीय बूथ ठेवण्यात आलेले होते, त्याच्यावर अधिकारी नेमले होते, PSCचे डॉक्टर नेमलेले होते. रेल्वे स्टेशनवरनं यायला आणि जायला जवळजवळ 1050 बसेसची व्यवस्था ठेवलेली होती. त्याच्यामध्ये BMC होतं, TMC होतं, नवी मुंबई महानगरपालिका होतं, मीरा भाईंदर होतं, त्याच्यानंतर पनवेल महानगरपालिका होती. पार्किंगसाठी पूर्वी त्या ठिकाणी 4 ठिकाणीच पार्किंग व्हायचं, पण यावेळी 21 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली होती. मला असं वाटतं की प्रशासनाच्या मार्फत स्त्री सदस्यांना बरोबर घेऊन
जास्तीत जास्त सुविधा या स्त्री सदस्यांना देण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या मार्फत करण्यात आलेला होता. परंतु त्या 2 दिवसामध्ये जे वातावरण बदललं, क्लायमेट चेंज झाला आणि त्याच्यामुळं टेम्परेचर जे आहे ते 34, 35, 36 आपण बघितलं इथपर्यंत पोचलं. स्त्री सदस्यांना सन्माननीय आपल्याला बघता यावं म्हणून काही तर म्हणजे 14 तारखेला काही मंडळी रात्री आली होती, 15 तारखेला रात्री 10, 12, 15,000, 14 तारखेला लोक होती, 15 तारखेला लाखभर लोक होती. आणि ज्या श्रद्धेनं ज्या आस्थेनं ती आलेली होती त्याला थांबवणं हे काही योग्य होतं असं नाही, कारण सगळ्यांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. वैद्यकीय सुविधा ज्या पुरवण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये ब्लड बँक पासून प्राथमिक उपचाराला लागणारी सगळी यंत्रणा ही त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आली होती. आज देखील आताच मी जो हॉस्पिटलकडनं रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये उपचार सुरू असलेले जे पेशंट आहेत, रुग्ण आहेत, ते MGM कळमोलीला 13 आहेत, MGMला 3 आहेत, भारतीय हॉस्पिटलला 1 आहे आणि DY पाटील नेरूळला 1 आहे. डिस्चार्ज जे दिलेले आहेत ते टाटा हॉस्पिटलमध्ये 8, भारतीचे 2, DY पाटील नेरूळचे 14, ज्युपिटरचे 1 अशा पद्धतीनं डिस्चार्ज देखील दिलेला आहे. कालचा प्रकार दुर्दैवी आहे. ज्या संख्येनं स्त्री सदस्य जमलेले होते त्या स्त्री सदस्यांना पाण्यापासून मेडिसिनपर्यंत सगळ्या उपाययोजना प्रशासनाच्या मार्फत आणि स्त्री सदस्यांच्याच मार्फत एकत्र बसून करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलेला होता. पण दुर्दैवी जी घटना घडलेली आहे ती सनस्ट्रोकमुळे घडली, आपल्याला देखील माहिती आहे, उष्माघातामुळे घडलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं तो कार्यक्रम झाला, एवढा मोठा कार्यक्रम तो होता, 20 ते 22 लाख लोक त्याच्यामध्ये सामील झालेली होती, स्त्री सदस्य त्याच्यामध्ये सामील झालेले होते. आणि कुठेही प्रशासनानं हुकुमशाही करून किंवा एकाधिकारशाही वापरून हा कार्यक्रम केलेला नव्हता, तर अनेक स्त्री सदस्यांची चर्चा करून त्यांची लोक जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा कार्यक्रम केलेला होता. पण दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की याच्यामध्ये देखील राजकारण करणारे राजकारणी महाराष्ट्रामध्ये आहे, हे आमच्या सगळ्यांचे दुर्दैव आहे. अनेकांनी याच्यामध्ये सल्ले दिले. मी मगाशीच सांगितलं की ही जी दुर्घटना आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु एखाद्या कार्यक्रमामध्ये 20 लाख 22 लाख लोक ज्यावेळी येतात त्याच्यानंतर ही दुर्घटना घडली, त्याच्यावर सांघिकपणानं एकत्र येऊन त्यांना दिलासा देण्यापेक्षा सरकारवर टीका करणं, सरकारची कशी चूक आहे दाखवणं, हे सांगण्यामध्ये काही लोक मग्न आहेत. आणि म्हणून त्यांना मला एक विनंतीवजा सूचना करायची आहे की ठीक आहे, बाकीच्या वेळी आम्ही रोज सकाळी 9:30 वाजता खोकी, गद्दार आणि सगळं काही ते ऐकतो, पण जो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारनं एका शुद्ध आणि पारदर्शक मनाने केलेला होता, सन्माननीय आप्पासाहेबांसारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये फार मोठं अतुलनीय काम करणाऱ्या माणसाला हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिलेला होता. आणि त्यांना बघायला आणि ऐकायला लाखो लोक आलेली होती. त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीची सरकारच्या बाहेर राहून भूमिका घेणं ही योग्य आहे असं मला वाटत नाही. शेवटी अशा बाबतीमध्ये, अशा प्रसंगामध्ये सगळ्या पक्षांनी, सगळ्या विरोधकांनी, सत्ताधाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे असा हा प्रसंग आहे. आणि म्हणून कुठच्याही प्रसंगाचं राजकीय भांडवल करायचं, कुठचाही प्रसंग घडल्यानंतर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, मुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, उपमुख्यमंत्र्यांची बदनामी करायची, याच्यातनं बाहेर येऊन एक मोठ्या मनानं ह्या सगळ्या कालच्या कार्यक्रमाचा विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून एक कलमी फक्त विरोध करणं, एक कलमी टीका करणं यापेक्षा याबद्दलच्या अजून काही सूचना असतील तर सरकारला द्यायला काही हरकत नाही. परंतु मी प्रामाणिकपणानं सांगतो, हा जो कार्यक्रम झाला हा सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जरी असला तरी प्रशासन आणि स्त्री सदस्य यांनी एकत्र मिळून केलेला हा कार्यक्रम होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या नियोजनाचा आढावा 4 वेळा घेतलेला होता. आदल्या दिवशी पहाटे 3 वाजेपर्यंत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः मैदानावर होते. पालकमंत्री या नात्याने मी स्वतः 5 दिवस त्या ठिकाणी माझं एक कर्तव्य म्हणून
त्या ठिकाणी मी उपस्थित होतो. मी देखील रोज सकाळ संध्याकाळ आढावा बैठक घेत होतो. एक आढावा बैठक शंभूराज देसाई साहेबांनी घेतली, एक रवींद्र चव्हाण साहेबांनी घेतली आणि शेवटच्या दिवशी संध्याकाळी मुख्य सचिव देखील हे आढावा बैठकीसाठी त्या ठिकाणी आले होते. त्यामुळे प्रशासनानं, सरकारनं जे जे काय सदस्यांशी बोलून त्यांना योग्य वाटत होतं ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण कालची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. कुटुंबाला 5 लाखाची मदत मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. जखमींचा खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. फक्त एकच विनंती आहे की अशा कार्यक्रमाचं राजकीय भांडवल कोणी करू नये. राजकीय भांडवल करण्यासाठी भरपूर अजून मैदानं शिल्लक आहे. तर अशा दुर्घटनेच्या आडून राजकीय वातावरण दाखवण्यापेक्षा सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याची संस्कृती, राजकीय संस्कृती जपली पाहिजे यासाठी मी पत्रकार परिषद घेतली. 13 कोटींचा खर्च आहे. 25 लाख ही पुरस्काराची रक्कम होती, परंतु या संपूर्ण सोहळ्यासाठी 13 कोटींचा खर्च आल्याची माहिती आहे ती समोर येत आहे. नेमकं यातलं सत्य का आणि याच्यावरून आता या सत्ताधाऱ्याला टीका केली. खर्च किती झाला, खर्च कशासाठी झाला हे सगळं प्रशासनामार्फत आम्ही नक्की जाहीर करू. मी ज्याचा उल्लेख केला की 380 एकरचं हे मैदान होतं. 380 एकरमध्ये सुविधा तयार करणं, त्या ठिकाणी अजून ज्या ज्या काही पाण्याच्या व्यवस्था करणं, वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी देणं, अनेक मशिनरी आणून जे जागा सपाटीकरण होतं ते करणं, यासाठी जेवढा पैसे खर्च आले त्याचा आम्ही सांगू ना. तिथल्या जे कमिशनरांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. आम्ही कोकण कमिशनर कल्याणकर आहेत त्यांना सांगू जो जो काही खर्च आलेला आहे तो जनतेसमोर ठेवा. परंतु मला असं वाटतं की अशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीमध्ये शंका निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करणं ही फार चुकीची बाब आहे. एवढा कार्यक्रम मोठा घेण्याचं कारण नक्की राजकीय स्वार्थ होता का, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केला. तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की ही वेळ प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायची नाही. या सगळ्या प्रसंगाचा अनेक लोक राजकीय फायदा घेतील, राजकीय फायदा घेऊ इच्छितात. परंतु राजसाहेबांनी ज्या काही सूचना पण केलेल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन कसं करायचं त्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करेल. पण त्यांनी सूचना केल्या. काही लोकांनी तर याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मी सांगितलं की ठीक आहे, जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. भविष्यामध्ये असं घडू नये याची दक्षता नक्की घेतली जाईल. परंतु हा कार्यक्रम ज्या पद्धतीनं काही लोक सरकारनं एकाधिकारशाहीने केला असं सांगण्याच्या मनस्थितीमध्ये आहे, त्यांना मला सांगायचं आहे की श्री सदस्य हे दररोज 5,000 लोक आमच्यासोबत काम करत होती आणि त्यांच्याशी विचारविनिमय करूनच हा कार्यक्रम झाला. दुसरीकडे स्थानिक जे आमदार आणि खासदार आहेत, सुनील तटकरे, आदिती तटकरे आणि आणखी तटकरे, ही तिघेही मंडळी या कार्यक्रमाला होती. आणि तटकरे प्रतिक्रिया व्यक्त केली की यावेळी सरकारवर टीका करण्याची गरज नाही, लोकांना बरं कसं वाटेल हे पाहायला पाहिजे. एकंदरीत विरोधी पक्षांमधील आमदारच अशी प्रतिक्रिया देत असतात. मोठे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत मनापासून कौतुक करेल, मनापासून त्यांचं अभिनंदन करेल, कारण ते पूर्ण वेळ कार्यक्रमामध्ये होते. तिथले आलेले श्री सदस्य हे किती सन्माननीय अप्पासाहेबांशी अटॅच आहेत की त्यांना माहिती आहे. काही लोक जे टीका टिप्पणी करतायत हे फक्त जनतेला दाखवण्यासाठी करतात की आम्ही इथं जाऊन आलो, जाऊन आलो त्याच्याबद्दल चांगलंच आहे, कोणावर टीका करत नाही. पण माझं म्हणणं असं आहे की जे अनिकेत तटकरे यांनी सांगितलं, पहिली टर्म असताना सांगितलं, त्याचा आदर्श सगळ्याच लोकांनी घ्यावा. सध्या काय परिस्थिती आहे, किती जखमींवरती उपचार सुरू आहे, किती अति गंभीर आहे? कारण आताची ताजी माहिती आहे त्यानुसार 13 जणांचा आता आम्ही सांगितलं 13 जणांना देवारण्या झालेली आहे. त्याच्यामध्ये MGM मध्ये 13, त्याच्यानंतर MGM वाशीला 3, भारतीय हॉस्पिटलला 1 आणि DY पाटीलला 1 हे उपचार घेत आहेत. परंतु त्यांची परिस्थिती चांगली आहे असं मला तिथल्या कमिशनरने सांगितलेलं आहे. मुद्दा एकच आहे की या सगळ्या बाबतीचा कोणी राजकीय उपयोग करू नये आणि राजकीय फायदा घेऊ नये. विभागीय आयुक्तांनी जो अहवाल दिलेला आहे त्यात काही त्रुटी असल्याचं त्यांनी दाखवलंय का? कारण तुम्ही सांगता की इतक्या मोठ्या व्यवस्था करण्यात आलेली होती, वैद्यकीय कर्मचारी होते, पाण्याची व्यवस्था होती, मग उष्माघाताचा तडाखा कशामुळे बसला? उष्माघात हा जो प्रकार आहे तो प्रचंड पद्धतीनं अचानक उष्णता वाढल्यामुळे होतो. मी हे पण सांगितलं की मी स्वतः फील्डवर तिथं 6-7 दिवस काम करत होतो.
त्याच्यामुळे 2 दिवसापूर्वीचं जे वातावरण होतं ते अतिशय शांत आणि कमी उन्हाचं होतं, पण अचानक 2 दिवस हा उष्मा वाढला, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि कोकण कमिशनर कल्याणकर जे आहेत किंवा आमचे सिडकोचे उपाध्यक्ष संजय गुप्तर जे आहेत, आमचे आय जी प्रवीण पवार आहेत, तिथले कलेक्टर आहेत, SP आहेत, यांनी देखील प्रामाणिकपणानं त्या स्त्री सदस्यांना प्रत्येक सुविधा प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी कुठचा अहवाल दिला आहे नवीन मला माहीत नाही, परंतु पालकमंत्री या नात्याने मी जिल्ह्यातनं जी माहिती घेतोय ती माहिती आज मी तुमच्यासमोर देतो. सर, तुम्ही असं म्हणताय की टाइम जो वेळ होता तो 10चा होता, स्त्री सदस्य म्हणतायत की ते दुपारचं गेलं, मात्र या संपूर्ण संदर्भात तुम्ही आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी बोललो होतात का? मला असं वाटतं या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये मला अजून काही क्लॅरिफिकेशन द्यायचं नाही, कारण हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या भावनेशी निगडीत होता. त्याच्यातनंही दुर्घटना घडलेली आहे आणि या सगळ्या कुठल्याही गोष्टीमध्ये मला ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आहे त्या आप्पासाहेबांना आणायचं नाही. मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकारनं हा कार्यक्रम केला, नियोजन प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला, नियोजन करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा ही दुर्घटना घडलेली आहे. आणि त्या दुर्घटनेबद्दल आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्ही पण विचार करतो की अशा पद्धतीनं का झालं, पण जे काही क्लायमेट चेंज झालं त्याला आपण सनस्ट्रोक म्हणतो, तो अचानक झाल्यामुळं किंवा अचानक उष्णता वाढल्यामुळं हा प्रकार घडलेला. उदय जी जिस तरीके से या संदर्भात आपलं काही आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी काही बोलणं झालं आहे का? कारण का कालपासून वेगवेगळ्या चर्चा होत्या की अनुयायी यांचा मृत्यू झाला आहे, जखमी झालेले आहेत, ते बघायला गेले नाही, त्यांच्या संदर्भात काही पत्रक ते जाहीर करणार आहेत का? नेमकी काय भूमिका आहे त्यांची? नाही, आप्पासाहेब ही एवढी मोठी व्यक्ती आहे की मी त्यांच्यावर कधी फोनवर डायलॉग केलेला नाही. काही बोलायचं झालं तर मी त्यांना भेटूनच बोलतो. परंतु जर कोण असं सांगत असतील की ते तिथं आलं नाही, शेवटी त्यांना देखील अति दुःख झालेलं असणार आहे, त्यामुळे त्यांची भूमिका ते मांडतील, त्यांना देखील वेळ द्यायला पाहिजे. परंतु सगळ्याचंच एकदम एकत्र करून काही लोक ते सांगतायत की असं झालं पाहिजे, कुठच्या तरी संघटनेने सांगितले की गुन्हे दाखल केले पाहिजे. अरे हे सगळं बोलत असताना आपण हा विचार केला पाहिजे की ज्या आप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांनी या महाराष्ट्राच्या लाखो लोकांच्या कुटुंबामध्ये एक नवचैतन्य निर्माण केलं, लाखो लोकांमध्ये व्यसनमुक्तीसारखी जनजागृती केली, या महाराष्ट्र शासनाच्या वन खात्याला वृक्षारोपण करून सहकार्य केलं, स्वच्छतेचं अभियान दर रविवारी ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवतात आणि एक चांगला संस्कार जर महाराष्ट्राच्या जनतेवर त्यांच्या स्त्री सदस्यांवर जर देत असतील तर अशा प्रसंगामध्ये त्यांचं नाव न घेता आपण उलट त्यांच्या मागं महाराष्ट्रानं उभं राहिलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घ्यायला पाहिजे. ह्या टिप्पणी आहे ना, किती खर्च झाला विधानसभा आहे, किती खर्च झाला, पुढे किती खर्च झाला हे विचारायला विधान परिषद आहे. त्याच्यामुळे मीडियाकडे जाऊन फार मोठा आपल्याला काहीतरी सापडलंय आणि कार्यक्रमातनं काहीतरी आता सरकारवर टीका करायची अशा आविर्भावामध्ये कुणी याचं राजकीय भांडवल करून सर, या घटनेनंतर मुख्यमंत्री असलेले तुम्ही असतील वारंवार सांगतात का राजकारण करून या गोष्टीचं ही संवेदनाची गोष्ट आहे, तरीही आज सुप्रिया सांगितले की 5 लाख ही किंमत आहे का एका माणसाची? असं गेलेल्या माणसाची 5 लाख नाही 5 कोटी देखील किंमत असू शकत नाही याची पूर्ण जाण आहे. परंतु अनेक मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्र शासनानं बघितलेले आहेत, ज्या ज्या ठिकाणी या दुर्घटना घडलेल्या आहेत तिथं पूर्वी कदाचित 5 लाख नाही 1 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, अशा या संकट प्रसंगी कुटुंबाला मदत केली जाते. त्याच्यामध्ये काय नवीन केलंय मुख्यमंत्र्यांनी आणि त्याच्यावर टीका केली पाहिजे अशातला भाग नाही. त्यांनी ज्या कुटुंबामध्ये हे घडलेलं आहे त्याला आर्थिक आधार थोडाफार असावा म्हणून जी गेली 25-30 वर्षाची परंपरा आहे तीच फक्त पडली. उदय जी जिस तरीके से सरकार के ऊपर टिप्पणी हो रही है कि सरकार की गलतियों की वजह से इतनी दुर्घटना हुई, कैसे देखते हैं, क्या क्या नहीं, कल जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार खरगर में हुआ उसमें मेरे ख्याल से 20 से 22 लाख लोग मौजूद थे वहाँ उस कार्यक्रम के लिए, और उष्माघात से वजह से 13 लोग वहाँ पे मृत हो गए हैं. इसके ऊपर जो राजकीय टिप्पणी हुई है वो अच्छी बात नहीं है, क्योंकि ये जो उपक्रम था वो महाराष्ट्र सरकार का था और हर रोज 5000 उनके स्त्री सदस्य जो है वो हमारे साथ काम कर रहे थे. उनके सुझाव से महाराष्ट्र सरकार और स्त्री सदस्य वहाँ काम कर रहे थे. ये कार्यक्रम शाम को करने का भी फाइनल हो गया था, लेकिन जो स्त्री सदस्य है वहाँ उन्होंने बोला कि अगर रात शाम को ये किया तो रात में घर में जाने के लिए तकलीफ होगी, इसलिए सुबह ये कार्यक्रम कीजिए. ये 12 बजे का कार्यक्रम था. CM साहब ने, DCM साहब ने, अमित शाह साहब
के साथ बात करके वो 10:30 बजे का किया। वो पूरा ग्राउंड जो था वो 380 एकड़ का था। और अभी ठीक है, अभी ये दुर्घटना होने के बाद जो कुछ राजकीय टीका टिप्पणी हुई है वो अच्छी बात नहीं है। ये जो प्रसंग हुआ है उसके बाद सब जो राजनीतिक दल है उन्होंने इकट्ठा आके उनके पीछे खड़ा रहना चाहिए। क्या सरकार आपने का कहा क्या कि- नियोजन था, कितनी कितनी व्यवस्थाएं की गई थी वहां पर? नहीं, सरकार में मेरे ख्याल से सरकार ने जो प्रयोजन किया था उसका रिव्यू 4 बार सीएम साहब ने भी लिया था। मैं खुद 5 दिन वहाँ था। हमारे जो शंभूराज है ठाणा के गार्डियन मिनिस्टर है, उन्होंने भी रिव्यू लिया था। पालघर के जो गार्डियन मिनिस्टर है रविंद्र चव्हाण, उन्होंने भी रिव्यू लिया था। वहाँ का वाटर सप्लाई है, मेरे ख्याल से मेडिकल का जो सप्लाई है वो पूरा किया था। एम्बुलेंस वहाँ थी, 75 एम्बुलेंस वहाँ थे। हमने एक अप्लाई करके वहाँ 4000 बेड का हॉस्पिटल भी बनाया था। जो जो कुछ प्रशासन का काम था वो श्री सदस्य को साथ में लेके हमने किया था। लेकिन कल की जो घटना है वो दुर्दैवी है और उसका कोई राजनीति के लिए उपयोग न करें। प्रशासन पे जिस तरह देखी गई, क्या मानते हैं सरकार की चूक हुई है? क्योंकि कई बार देखा है कि बारिश भी बिन बुले आ रही है, तो क्या मौसम विभाग के साथ नहीं लगता है इतने लोग क्लाइमेट चेंज, आपको मालूम है कि क्लाइमेट चेंज इतना जल्दी से हो गया क्योंकि 3-4 दिन ऐसा कोई क्लाइमेट नहीं था, इतना टेम्परेचर नहीं था। लेकिन उस दिन जो टेम्परेचर था वो ज़्यादा था, ये भी अभी फाइनल हो गया। लेकिन ये ऐसा कुछ नहीं था कि 8 दिन पहले जो हवामान का जो डिपार्टमेंट है उन्होंने हमको बोला है कि वहाँ 40 डिग्री सेल्सियस है, 45 डिग्री सेल्सियस है। और जो श्री सदस्य थे उन्होंने ही हमको पूछा था कि 380 एकड़ पे मंडप हो सकता है क्या? 380 एकड़ पे एक कौन देश में ऐसा मंडप वाला जो कर सकता है? तो उन्होंने जो जो बोला था वो हमने किया था। इसलिए मैं बोल रहा हूँ कि इसमें बाकी का सब पार्टी रखी, इसमें राजनीति नहीं होनी चाहिए। ये जो कार्यक्रम था वो पद्मश्री अप्पा साहब धर्माधिकारी को महाराष्ट्र भूषण दिया गया था। वो इतने बड़े हैं कि जिनके ऊपर 20-22 लाख लोग ग्राउंड में आके उनके ऊपर श्रद्धा जताते हैं। तो राजनीति करने की बजाय सबने इकट्ठा आके उनको सपोर्ट करना चाहिए, उनके दुख में शामिल होना चाहिए। मौसम विभाग ने जो प्रेडिक्शन किए तो पूरी तरीके से गलत हुई क्या साबित मौसम हो रहा है, विभाग से? क्योंकि जब 40-45 डिग्री मैं इसमें नहीं जाना चाहता क्योंकि अगर ये पॉलिटिकल कार्यक्रम रहता तो ठीक है, किसने क्या किया है, किसने क्या किया है, इसके ऊपर जरूर सोच होती। लेकिन जो मेरे पास अहवाल उधर के कमिश्नर है, वहाँ के कलेक्टर है, वहाँ के एसपी है, वहाँ के आईजी है, उन लोगों ने जो दिया है पूरी तरह से हर एक जो उनको फैसिलिटी है वो देने के लिए हम सज्ज थे और वो देने का प्रयास हम किया है। अभी जिस कितने तरीके- लोग एडमिट है और उनकी स्थिति कैसी है? तो अभी 18 लोग एडमिट हैं। उनमें से 13 लोग एमजीएम कणबोली में हैं, 3 लोग वाशी में है, एमजीएम में भारतीय हॉस्पिटल में 1 है, डीवाई पाटिल मिरुल में 1 है और टाटा हॉस्पिटल के 8 लोगों को डिस्चार्ज किया है, भारती के 2 लोगों को डिस्चार्ज किया है, डीवाई पाटिल के 14 लोगों को डिस्चार्ज किया है और जुपिटर के 1 आदमी को डिस्चार्ज किया है। और पूरे जो 100 से लोग थे उनको घर भेजा गया। मृतकों की संख्या एक बार फिर से बता दें। इन 13 लोगों की वहाँ डेथ हो गई है, उनके नाम भी मेरे पास है। लेकिन अभी तो सब वहाँ जो है 18 लोग जो है वो अच्छी तरह से रिस्पॉन्स दे रहे हैं ट्रीटमेंट को। एक सवाल ये है कि अपोजिशन कह रहा है कि लगा इसका राजनीतिक फायदा उठाने के लिए सरकार ने वहाँ पर इतने लोगों को इकट्ठा किया जिसके कारण यह हादसा हुआ। नहीं, मैं एक अप्पा साहब धर्माधिकारी साहब के फॉलोअर्स ही इतने हैं जो अपने आप जमा हो जाते हैं। लेकिन ये दुर्घटना होने के बाद ये जो लोग जो बोल रहे हैं उनको राजनीति करने का है और ये दुर्भाग्य है। सर एक वेगळा प्रश्न आहे. अजितदादांचा विषय किती अजितदादा जर किती लोकांना तुमचं मत काय? एक मिनिट किती लोकांना आतापर्यंत डिस्चार्ज केलं टोटल? नाही, आज जे केलेल्यांची यादी माझ्याकडे आहे. टाटा हॉस्पिटलमधनं 8, भारतीमधनं 2, डीवाय पाटीलमधनं 14, ज्युपिटरमधनं 1. आता 18 लोक ऍडमिट. मैच किती सर, टोटल? 13. सर अजितदादा असं आहे की अजित पवारांनी काल रात्री एमजीएम हॉस्पिटलला भेट दिली. इकडनं ते पुण्याला जाणार पण पुण्याला न जाता ते देवगिरी बंगल्यावर आले आणि त्याने आजचे संपूर्ण कार्यक्रम रद्द केलेले आहेत. एकंदरीत सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अजितदादांबद्दलचं जे वातावरण पाहायला मिळतं आहे त्याबद्दल आपल्याकडे काय माहिती आहे आणि आजचे कार्यक्रम रद्द करून आगामी काळात अजित पवार हे सरकारमध्ये सामील होतील अशी देखील शक्यता आहे.
नाही, शक्यता जर सत्यामध्ये उतरली तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे. कारण ज्या पद्धतीनं अजितदादांनी प्रशासनामध्ये काम केलेलं आहे, अजितदादांची एक वागण्याची एक वेगळी स्टाईल आहे, त्यांची एक काम करण्याची वेगळी स्टाईल आहे. मी तर अनुभवलेली आहे, कारण मी 20 वर्ष त्यांच्यासोबतच काम केलेलं आहे. आणि अशी व्यक्ती जर शिंदे साहेबांबरोबर आणि फडणवीस साहेबांबरोबर येणार असेल, आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. पॉलिटिकल कार्यक्रम पार्ट 2 पाहायला मिळेल का? पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम पार्ट 2 पाहायला मिळेल का? पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम 2 जर करायचा असेल त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी पुढाकार करावा लागेल. हा प्रश्न त्यांना, हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला त्यालाच विचारावा लागेल. करेक्ट कार्यक्रम 2 करताना माझी जर काही मदत करणार असेल त्या दोघांच्या नेतृत्वाखाली मी तयार आहे, पण पार्ट 2 तेच करू शकतात. अजित पवार का जिस तरीके से अजितदादांच्या कार्यशैलीवरती नाराजी व्यक्त केलेली, तुम्हाला फंड मिळायचा होता म्हणून, मग आता स्वागत का? नाही, एक लक्षात ठेवा, महाविकास आघाडीमध्ये अजितदादा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना ते देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पूर्वीच्या शिवसेनेचं सरकार होतं. आमची भूमिका अशी होती की ज्या भाजपबरोबर आम्ही युती करून लढलो त्या भाजपबरोबरच नैसर्गिक युती असावी, हा शिंदे साहेबांचा आग्रह होता. मध्ये एक स्टेटमेंट अशी दिली अडसूळ साहेबांनी, त्याच्याबद्दल जो गैरसमज झाला त्याच्यामध्ये पण मला आज खुलासा असं करायचा आहे की अडसूळ साहेब असं म्हणाले की 2 वेळा हे त्यांनी पक्षप्रमुखांना सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, असा अर्थ कदाचित समज तुमचा झाला असेल, सांगण्याचा प्रयत्न केला. आणि जर अजितदादा भाजप आणि शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेत असतील तर शेवटी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, तो त्याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे. पण आज अजितदादांची देखील 3 पक्षांमध्ये कशा पद्धतीनं सस्य होलपट होते हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहिती, आम्ही बघतोय. आणि अजितदादांकडनं आमच्या तर वेगळ्याच अपेक्षा. अजितदादा, मला असं वाटतं की काल ज्यावेळी कलिना 8 नंबर गेटला लँड झाले त्याच्यानंतर अजितदादांनी निर्णय घेतला की MGM मध्ये जायचं. त्यांनी जर निर्णय घेतला नसता तर कोणच गेलं नसतं. त्यांनी निर्णय घेतला म्हणून काही लोकांनी जावं. हिंदी में जानना चाहेंगे अजीत पवार जिस तरीके से आज सारे कार्यक्रम उन्होंने रद्द कर दिए हैं, खबर है कि वो युति महायुति के साथ आ सकते हैं बीजेपी, कैसे देखते हैं? अजीत दादा महाराष्ट्र के बड़े लीडर हैं, उनके प्रवेश के बारे में मैं बोलना उचित नहीं है. उसके बारे में अगर वो हमारे साथ आते हैं तो आनंद ही है ना, अत्यानंद होगा, क्योंकि मैंने तो उनके साथ 20 बरस काम किया है. तो लेकिन उसका निर्णय महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र जी ने. लेकिन उसमें लगता है आपको कि अजीत पवार के आने के बाद जो एक वोट बैंक है उसमें इजाफा होगा और जो आप लोगों की जो अब की सीटें हैं वो 200 प्लस जाने की? ऐसा है कि शिवसेना में हम मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में काम करते हैं और बीजेपी महाराष्ट्र में देवेंद्र जी के नेतृत्व में काम करता है. अगर 2 जो हमारे लीडर है उन्होंने ये डिसीजन लेना है, हमारे जो पार्टी के सब अधिकार है वो हमने एकनाथ शिंदे साहब को दिए हैं. एकनाथ शिंदे साहब जो बोलेंगे वो हम फॉलो करेंगे. संजय राउत द्वारा एक आरोप लगाया जा रहा है, उन्होंने कहा कि हाल ही में जो मीटिंग हुई थी सिल्वर में उसमें शरद पवार ने उनसे कहा कि उनकी पार्टी के नेताओं पर जो दबाव बनाया जा रहा है, बीजेपी और एजेंसीज द्वारा दबाव बनाया जा रहा है, आप इसको किस तरीके से देखते हैं? क्या इन बातों में सच्चाई है? वो तो मीटिंग बंद खोलेंगे. हाँ, ऐसी एक मीटिंग 3.5 बरस पहले होगी, तो उसमें सच जो कुछ होता है वो तो बाहर नहीं आता. ये आरोप लगाए जाते थे कि अजित पवार की वजह से या फिर कांग्रेस एनसीपी की विचारधारा की वजह से आप लोगों ने ये फैसला किया और आप लोग आए. तो अब उसको लेकर भी सवाल उठाया जा रहा है कि वही अभी अजित पवार के साथ काम करने में मजा आ रहा है, स्वागत हो रहा है, लेकिन कब दिक्कत क्यों? नहीं, सुनो, अजित पवार साहब को अगर देवेंद्र जी के साथ और एकनाथ जी शिंदे साहब को करना है तो उनको उनके साथ डिस्कस करना पड़ेगा. और मैंने ये बोला कि ठीक है, अजित दादा को प्रशासन का अनुभव है, अजित दादा उप मुख्यमंत्री रह चुके हैं और उप मुख्यमंत्री जब थे तब उन्होंने क्या क्या किया है, कैसे किया है, ये 2 लीडर को मालूम है ना. तो वो जब निर्णय लेंगे वो अच्छी तरह से लेंगे. और हमने बीजेपी ने मेरे ख्याल से सब अधिकार देवेंद्र जी को दिए हैं
और शिवसेना के मुख्य नेता करके एकनाथ जी शिंदे साहब को हमने दी। जी, कुछ ऐसी महाविकासाची एक मेला सभा होते मुंबईला पैकी सभा महायुतीची देखील अशी सभा नियोजित करण्यात आली आहे का? एक मेच्या दिवशी 1 मेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. कालच आमची एक बैठक अशी झाली आणि 1 मेला 6 वाजता मुंबईमधल्या गटप्रमुख, बूथ प्रमुख, भाजपाचे गटप्रमुख, बूथ प्रमुख, सगळे पदाधिकारी असा एक मेळावा वरळी टोकमध्ये करण्याचा निर्णय एकनाथजी शिंदे साहेबांचा आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ठरलेला आहे. 6 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. त्याच्यामध्ये गटप्रमुखांपर्यंतचे सगळे शिवसेना भाजपचे पदाधिकारी उपस्थित आहेत. महायुतीच्या म्हणजे महाविकास आघाडीच्या सभेला हे प्रत्युत्तर असणार आहे का? सभा मिळावा महाविकास आघाडीच्या सभेला आम्ही एकदा खेडमध्ये उत्तर दिलं. 9,000 खुर्च्या लावून 1,00,000 लोक आहेत सांगणारी महाविकास आघाडी. काल देखील रेकॉर्डवर महाविकास आघाडीनं 10,000च लोक जमतील असं सांगितलेलं होतं. तो मंडपवाला देखील आमच्या संपर्कामध्ये आहे. काल देखील तिथे खुर्च्या लावल्या होत्या, ते देखील आम्हाला माहिती आहे. त्यांचं मानसिक समाधान व्हावं म्हणून आम्ही फक्त काही बोलत नाही. पण ही सभा नागपूरला जर आम्ही घेतली दोन्ही मिळून तर परत महाविकास आघाडीची सभा होणार नाही. एवढी मोठी सभा असेल. पण सभा घेतल्यानंतर आम्ही सभा घ्यायची हे योग्य नाही. मैदान आपल्या मतदाराचं ज्यावेळी येईल ते आमच्या सभा केवढ्या होणार, तुमच्या सभा केवढ्या होणार. पण त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ज्या ठिकाणी ते सभा करतायत ते सगळे मंडपवाले स्वतः माझ्या संपर्कामध्ये आहेत. कारण मंडप असोसिएशन बरोबर मी महाराष्ट्रामध्ये काम करतो. एक सवाल ये है कि कल उद्धव साहब ने सभा के दौरान कहा कि अगर सही में आप लोग राम भक्त थे तो आप गुवाहाटी या सूरत जाने के बजाय अयोध्या गए होते, लेकिन आप लोग दिखावटी राम भक्त. अयोध्येला ज्यावेळी आम्ही चाललो होतो त्यावेळी अयोध्या में हम जब जा रहे थे, अयोध्या में जाने के बाद कई एमएलए वहाँ सेटल हो सकते हैं ऐसा किसी ने तो उनको बताया और सब एमएलए लोगों को एयरपोर्ट से पीछे बुलाने का काम भी पिछले शिवसेना पार्टी ने किया है. तो राम मंदिर कैसा बनाया जाए, राम मंदिर में राम की भक्ति कैसे की जाए, ये हमको सिखाने की कोई ज़रूरत नहीं है. हम कामाख्या गए थे, गुवाहाटी गए थे, वापस हम कामाख्या जाके आए, गुवाहाटी जाके आए. लेकिन गुवाहाटी जो गए हम 8 महीने पहले, वो अभी तक कई लोग भूले नहीं. ये अच्छी बात है. एक सवाल है कि सोशल मीडिया पर राजनीतिक हलकों में एक चर्चा है कि अगर सुप्रीम कोर्ट में खुदा ना खास्ता फैसला 16 विधायक को डिस्क्वालिफिकेशन का आता है तो ऐसे में क्या राज्य का मुख्यमंत्री का चेहरा बदलेगा या फिर शिंदे साहब के नेतृत्व में ही अजित पवार सरकार में रिजल्ट तो होने दो. नहीं चेहरा कौन होगा? आप लोगों अगर के पास प्लान भी रेडी है क्या? नहीं रिजल्ट के आप पहले लोगों या के बाद में? पास हमारे प्लान भी रेडी है? हमारे जो कागज थे, हमने जो पुरावे दी है उनके ऊपर हमारा कॉन्फिडेंस है. इसलिए हम रिजल्ट की राह देते हैं. आपका प्लान भी रेडी है क्या इन केस अगर आपके प्लान भी करने की जरूरत नहीं है. हमने जो प्रूफ दिए हुए हैं, हमारे जो एडवोकेट है उन्होंने जो वहाँ बयान दिया है उनके ऊपर हमारा कॉन्फिडेंस है. इसलिए अजित पवार शिंदे साहब के नेतृत्व में काम करेंगे क्या ये मैं पूछ रहा अभी हूँ. अजित पवार साहब को पूछना पड़ेगा. अजित पवारांचा मोर्चा कधी? त्यांचा पक्षप्रवेशाचा मांडव कधी हे माझ्यापेक्षा तुम्ही लोक त्याला आम्हाला सांगा. एक हिंदी का सवाल है कि आप 1 तारीख का क्या प्रोग्राम है आपका और महायुति की क्या है? एक मई को कामगार दिन है और महाराष्ट्र दिन है. इसलिए भाजपा और शिवसेना के जो मुंबई सिटी के जो गटर प्रमुख है, जो शाखा प्रमुख है, उनका मेळावा वरळी टोक में. क्या ये मतलब जवाबी सभा होगी आप लोगों की इस तरह से महाविकास आघाड़ी एक दिन 1 मई को ही सभा कर रही है. अच्छा एक सवाल है कि आज वेणुगोपाल जो है उद्धव ठाकरे से लेने के लिए आ रहे हैं. अब वो विपक्ष एक मुद्दा की बात वहाँ पर करेगी. जो दुखी लोग साथ में मिले तो अभी अगोदर आप शिवसेना बीजेपी का इन दोनों नेताओं की मुलाकात को कैसे देखते हैं? नहीं, ये अभी उन्होंने सोचा रहेगा कि हमारी पार्टी जो कम वो कैसा बढ़ाने का है, क्या करने का है. तो 2 दुखी लोग साथ में मिले तो हम क्या करें. साहेब अगोदर म्हटलं गेलं होतं की राहुल गांधी मातोश्रीवर येणार, पण आता केसी वेणुगोपाल आज भेट घेत आहेत उद्धव ठाकरेंची. या भेटीला कसं बघतो?
तर राहुल गांधी जरी मातोश्रीवर आले तरी आम्हाला काय आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही. सध्याची जी शिवसेना आहे ती राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली काम करते हे सिद्ध झालेलं आहे. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर परवा पुन्हा एकदा टीका झाली चंद्रपूरमध्ये, आणि ती जर टीका इतक्या खालच्या पातळीवरची होती तरी सुद्धा कोण तोंडातनं शब्द काढत नाही. याचा अर्थ उरलेली जी शिवसेना आहे ते महान देशाचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काम करते हे सिद्ध झालेलं आहे. आहे. राहुल गांधी मातोश्रीवर गेले तर नवर वाटतं आजच्या बैठकीत कसं होतं? थँक्यू सर. आजच्या बैठकी आजची बैठक नाही आजची बैठक मगाशी देखील सांगितलं की 2 मुख्य लोक एकत्र भेटलेले आहेत. तर आम्ही काय बोलायचं ते आता आम्ही कमी होतोय तर कसे वाढले पाहिजे त्याच्यावर डिस्कशन झालं असेल आणि त्याला शुभेच्छा आहेत. धन्यवाद.